बुवा तुम्ही जर व्यापारी असाल तर बाहेरगावी जाताना जर विमान चुकलं तर त्या टायमिंगची किंमत तुम्हाला त्यावेळी माहिती पडेल. म्हणून बुवा काय आमच्या मालवणी भाषेत एक म्हणा केळडा केळडा त्याला किती जरी म्हटलात तर त्या का माहित नसता खाली बसून बसून घासून घासून होता लाल. हो नमस्कार. आता बघ तुझा कांदा बस काढे सांग थोडी चाटी झाडून केला. करूया उदो 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 बाबा येताय करूया उदो उदो बाबा येताय करूया उदो उदो बाबा येऊन जाऊन गॅसावरती अहो एक जण मगाशी तिथे ह्याच्या वडाच्या झाडाखाली माझी रसू बघितच ठेवली शाप उडालेला होता शाप. म्हणत काय रे बाबा पेडणेकर बुवांग देवान भरभरून दिला नाही. मी म्हणतो देवाचा काय वाईट केलंय. दोन त्रास इथे गाजले दोन त्रास इथे गाजले कोकण भूमीवर दोन त्रास इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळा रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर हो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलिताने दलितांचा राजा माडी घोषित केला. दलिताने दलितांचा राजा माडी घोषित केला. निनादले लोकांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले लोकांच्या नावे कोकणातले डोंगर. एकदा रायगडावर एकदा रायगडावर एक चौदार तळा राजधानीवरती भगवान शान आहे भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराजांचा शान आहे. राजधानीवरती भगवान शान आहे भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराजांचा खूप सुंदर सुंदर गाणी आहेत. नटमोठ्याची नाकामध्ये गे अंबा नटमोठ्याची नाकामध्ये गे अंबा सवारी भवानी चौकामध्ये गे. आमच्या पप्पाने गंमत आमच्या पप्पाने गंमत शंकराने पार्वती मांडीवर बसले गंमत. हे शंकराने पार्वती मांडीवर बसले गंमत. युकू बघतोय चाकला आता युकू बघतोय चाकला.
आमच्या बाप्पांनी गणपती खरोखर मागाशी बुवा बोलले की हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे एकच आवाज असायचा पण पूर्ण मुंबई बंद म्हणजे बंद. आता मागाशी बुवानी सांगितलं पवार एकच वर सगळे काढ. अरे वाट लावला ते ना सगळ्याची. आय लव्ह यू बुवा. या जॅकेटला सांगता ते तुमका मी गंमत काय हकीकत आहे घडलेली. मी जॅकेट घालू नका ह्या मताचं मी नाही अजिबात बोलणार. एक तुम्हाला खरोखर अभिमानाने सांगतो आपल्या भारत देशाचे पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी साहेब यांचा ज्यावेळी शपथविधी झाला आणि शपथविधी ज्यावेळी झाल्या शपथविधी होता त्यावेळी त्यांनी जो सूट घातला होता साहेबांनी मोदी साहेबांनी तो करोड रुपयाच्या भावात लिलाव झाला. करोड रुपयाच्या भावामध्ये लिलाव झाला आणि ही गोष्ट ही बातमी माझ्या माघारणीने टीव्हीवरती ऐकली की भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या कोटाचा लिलाव लाखाच्या वरती गेलाय. लाखाच्या वरती गेलेला असा लिलाव तिने बातम्यात ऐकला आणि तिने विचार केला की माझो नवरो बुवा त्यांना म्हणता माझ्या बाबांनी लग्नात एक सफारी दिलेली आहे. जर भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र साहेब मोदी यांचा कोट जर लाखाच्या भावात दिला होतो तर माझो नवरो बुवा निदान 5-50 रुपये तरी मिळतील. या आशेने तिने तो कोट काढला आणि कपाटाच्या बाहेर काढला आणि ठेवला आणि कुठे एक लाव. 1 महिना झालो गिरायकच लागायना त्या कोटात. आणि एक दिवशी दुपारी 2 वाजता भांडेवाली नेली आणि भांडेवालीने बोंब मारली भांडी कपडे घेणार भांडी देणार. एवढं ऐकल्याबरोबर माझी माघारी तो कोट घेऊन बाहेर गेली माझो. आणि ती काय विचारता गो बायो मोदी साहेबांच्या कोटाचा लिलाव लाखावरती गेला होता. माझो नवरो बुवा कोटाचा लिलाव करू बोल काय देणार. तिना म्हटलं आधी कोट तरी आणून दाखव. कोट आणल्याबरोबर त्या भांड्यावालीने काय देवता हो बिन ढाकण्याचं जरबंद ठोक. त्यापासून आपला विश्वास उडालेला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला. मुंबई बंद म्हणजे बंद. आणि आज असे कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्वासाठी आज आमचे धर्मवीर आमच्या ठाण्याचं दैवत आमचं धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्याच्यानंतर आज हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणून म्हणतोय
खूप खूप गाणी आहेत. हर घर में अभी एक ही नाम, हर घर में अभी एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा, ये भारत का बच्चा बच्चा, ये जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा, ये जय श्री राम बोलेगा. हर घर में अभी एक ही नाम, हर घर में अभी एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा, या ठिकाणी व्यासपीठावरती माननीय सुनील अंकम यांनी या ठिकाणी यायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी जनार्दन पांढरे यांच्याकडून सेक्टर नंबर 2 मुक्काम माथोर तालुका मालवण यांच्यावर ही 201 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परमित्र कासारडे गावचे सुपुत्र शेखर तर्फे यांच्याकडून ही 101 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे गोसाई बुवा आमचे संजय पवार बुवा यांचे गुरुबंधू गोसाई बुवा यांच्याकडून 100 रुपये आले. त्याचप्रमाणे गोरेगावची शान विवा जाधव यांच्याकडून 201 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद. हम कथा सुनाते रामायण गुणगान की, हम कथा सुनाते राम विजय गुणगान की, रामायण गुणकथा की, रामायणावरती बोलायला खूप आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म झाला झाडाला पाली फुटली, प्रभू रामचंद्राचा जन्म झाला झाडाला पाली फुटली. श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेचं पाणी पायाला स्पर्श करून धावू लागलं. श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेचं पाणी पायाला स्पर्श करून धावू लागलं. दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला, दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला. आणि आमच्या पवार बुवांचा जन्म झाला भर पावसाळ्यात पाऊस निघून गेला. श्याम पवार धन्यवाद. या ठिकाणी आमचे परममित्र श्याम पवार आणि प्रवीण पवार यांच्याकडून हे 202 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद.
हे पवार बुवांचे दोन्ही बंधू आहेत बघा बुवा. ते तोलत नाही की पवार बुवा आमचे पेडणेकर बुवा आमचं, त्यांनी केसाकडे बघून दिलेला आहे काय समजले. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी बोर्ड लागले, त्यांच्यावरती एक चरण म्हणतात. गोरगरिबांना दिन दुबळ्यांना, गोरगरिबांना दिन दुबळ्यांना, गोरगरिबांना दिन दुबळ्यांना झाला यार. गजरला सुरुवात करूया. गजर घेतोय, टायमिंगचं बंधन आहे. विषय सुंदर घेतोय कारण या ठिकाणी जमलेले मायबाप भजनशी तुमचंही मनोरंजन झालं पाहिजे. बुवाने मला सांगितलं, बुवाने एक सुंदर सांगितलं की काशीला जाऊ नका, आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, कुठेच जाऊ नका. जन्म घेऊन आपली काशी काय थोडी झाली आहे काय? जन्म घेऊन आपली काशी थोडी झाली आहे. घरातच आई वडील आहेत, ते थोर दैवत आहे. त्याच्या पलीकडे मी सांगतो म्हाळबीळ आपण बंदच करूया. म्हाळबीळ बंद करूया. यंदा नवरात्र माळवासात गावी गेलो होतो, बघितली म्हाळाची प्रथा. म्हाळाची प्रथा बघितली. घरामध्ये जवळजवळ 5 किलोचा भात होतो, 2-3 प्रकारच्या भाजी होत्यो, 2 प्रकारच्या डाळी होत्यो. पण वाढीर ठेवताना 2 शिता, वाढीर ठेवताना 2 शिता. बरं काय बरं 2 शिता भाताची, त्यावर 1 थेंब डाळीचो, वाटाण्याची भाजी म्हणजे साल, लोणचा असा जरासो बरोबर, आणि पापडाचा चुरो करणार नाही, नकावडोसो पापड त्या वाढीर ठेवणार आणि बाहेर नेऊन नळ्याला ठेवणार आणि ये का खा खा. आणि म्हाताराच्या पोटावर 200 रुपये तो हात. अख्खो गाव जेवता म्हाळात. म्हणून सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे, आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांना पोसूया. कारण आई वडिलांचे हाल होता कामा नये. कारण मातेच्या स्तनामध्ये दुधाचा 1 थेंब निर्माण होण्यासाठी, मातेच्या स्तनामध्ये दुधाचा 1 थेंब निर्माण होण्यासाठी शरीरातले रक्ताचे 2 थेंब घटावे लागतात. तेव्हा मातेच्या स्तनामध्ये दुधाचा 1 थेंब निर्माण होतो आणि ती माता प्रत्यक्ष आपल्याला 2.5 वर्ष रक्ताचा अमृत करून पाजत असते. 2.5 वर्ष रक्ताचा अमृत करून पाजत असते. पण लहान असताना माझ्या आई आणि माझे बाबा, माझ्या आई आणि माझे बाबा, लग्न झाल्याच्या नंतर आपल्याला फरक कसं काय पडतं हेच काय मागं समजत नाही. मागं वाटतं तर लग्नात फेकून तांदूळ मारतात ना, शुभमंगल सावधान, एखाद्या मेंदवाच्या पाठच्या भागात बसताना आपल्याला फरक होता. लग्न झाल्याच्या नंतर आपण आई वडिलांना विसरून जातो. बुवा चांगदेव, बुवाने सांगितलं की चांगदेव वाघावरून बसून आला. पण बुवा माझी मुक्ताबाई 9 वर्षाची होती.
माझी मुक्ताबाई 9 वर्षाची होती. त्या 1400 वर्ष भक्ती या जोरात चांगदेवानी आयुष्य वाढवलेलं. 9 वर्षाची मुक्ताबाई त्याला भारी पडली नाही का? काय बुवा आणि ह्यो सांगता तो खरं घरी प्रेम करा म्हणून. ह्यो सांगणार हक्कान, कारण जी माझी माघारी नाही याचीच बहीण आहे. ह्यो सालो माझो ह्यो काय काटे साल तुझ्या. शरद नागते यांकडून भजनी बुवा सुंदर यांचे सादरीकरण. धन्यवाद. 101 पारितोषिकाला धन्यवाद. धन्यवाद. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय जय पलीकडे काय केलं नाही. आई वडिलांची सेवा करून प्रत्यक्ष कर्नाटक राज्यामधून आई वडिलांची सेवा करून प्रत्यक्ष कर्नाटक राज्यामधून भगवंत पांडुरंगाला या भूमीवरती घेऊन आले. काय केलं? आई वडिलांची सेवा केली. आई वडिलांची सेवा करता करता भगवंत पांडुरंग प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवतरले. म्हणून म्हणतो मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ याच्या पलीकडे बंधून दुसरं काय नाही. आता मगाशी बुवानी सांगितलं, बुवाने मायबाप भजनरसिकांना चांगलं सांगितलं होतं मी की समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाता कामा नये, असं वागू नका. पण बुवा काय बोलले की कपड्यांका साबण लावा, भांडी घासून ठेवा, म्हणजे भांड्यांका आणि कपड्यांका साबण लावून ठेवा आणि पेडणेकर बुवांका फोन करा येऊन घासतील. पण आज ह्या सेक्टर नंबर 2 इथली माझी जर बहीण कलेक्टर झाली तर त्याला सलाम मारेन मी. कलेक्टर व्हा, शिक्षण चांगलं घ्या. मगाशी एक मुद्दा सांगितला आणि मराठ्याचो 1970 मध्ये आम्ही सगळे जन्माला आलो तर सगळे दुष्काळात मेला. आम्ही शाळेत विचारायचे मराठ्याच्या पोराने हात वर करा. आम्ही हात वर केला. त्यावेळी काय झाला? काय नाही म्हणून चांगले शिका, मोठे मॉप शिका. आरक्षण फारक्षण काय आमका मिळणार नाही. चांगले शिका. आज आई वडील आपले काबाड कष्ट करतात आपल्यासाठी आहे म्हणून मुलांनी पण त्यांच्यासाठी झिजलं पाहिजे. मुलांनी तेवढं ताकदीने रेटून अभ्यास केला पाहिजे. म्हणून बुवा काय नाही तो विषय धरीत राहणार. तू काय समजली काय? बाबा एकच वाट सगळे गार, सगळेच गार झाले. पवाराच्या नादाक लागून बघून म्हणून बघा लग्न मायबाप भजनरसिकांवर लग्न कमी खर्चात करा. महागाई वाढली आहे. लग्न कमी खर्चात करा. आता जवळजवळ नवरदेव 40-50 वर्ष आली, मुली कुठे मिळत नाहीत. बरेचसे सुकली आहेत नवरी, मुलीच नाही. कारण का 40-50 वर्षापूर्वी आपणच चुकी केली. भारत देशामध्ये सिटी स्कॅन सोनोग्राफी मशीन आल्या, आपण धपाधप चेक केल्या, त्रिगुण हत्या झालं ना. औषध देऊ, मुलगे ठेवले औषध देऊ, पण पंतेचा काय असं झोपता तो थंडीत ना आताच व्हा. काय नाही त्याचा, हे आपणच चुकी केलेली आहे. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, मुलांची लग्न कमी खर्चात करा. कमी खर्चात करा मुलांची लग्न. गावी बघा, मुंबईमध्ये काय सकाळी डामडूम, दुपारी डामडूम, रात्री सामसूम झालं लग्न. आणि हे जेवणाची पण पद्धत कशी भारीतल्या बैठक पाहिजे. मांडी घालून गावात बघा, मांडव सजलो, पताका लागला, वा 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 वा.
लग्नाचा वाटतं मग करवलो काय वागट धावतात काय त्याच्यात ना गीतगीत काय मजा भारी गीतगीत म्हणतो हे तसं काय नाही. गावी गेलात लग्नात की बघा मे मध्ये आटी मग दुसरी म्हणतात मध्ये काढ लग्न मध्ये मग तिसरी म्हणतात बायो हळद लावू मग तिसरी म्हणतात दादा लग्न गावात भारी वाटतं हो. मग एक तिसरी म्हणता जुनवड काय ती म्हणतात जुनवड घे सही कारण तो नवरो चुनवलेला होतो 45 वर्षातो तो सर बाजूवाल्याने ते काय चारता तुला कसं कळलं. मग ती सांगता हळद लावताना हात लागतो बघा पहिले गावाला नवरे ट्रकातून जायचे बाहेर गावात ट्रकातून जायचे नवरे. आता नवरे घेतली गाडी घरातल्या माणसांना घेतली गाडी. काळ बदलत चाललाय. पहिली घरातले लोक स्वयंपाक करायची आणि बाहेरचे लोक नाचायला यायचे. पहिला काळ होता घरातले लोक स्वयंपाक करायचे आणि बाहेरचे लोक नाचायला यायची. आता काळ बदललाय. आता घरातले लोक नाचतात आणि बाहेरचे स्वयंपाक बनवतात. मुंबईमध्ये भुपेट आहे भिकाऱ्यासारखा फिरून खायचा. थै ताट थै मीठ थै कोशिंबीर थै भाजी गोल फिरायचा असा. गावात भारत ये बैठक तसा एक मुंबईमध्ये फॅट काढल्याने हळदीचा 10-12 किलो हळद आणणार पुऱ्या चाळीवरनी पुऱ्या बिल्डिंग वर हळद अंडीचे बीजे लावणार पण तुमका खरा सांगते तुम्ही एक मार्क कराचा जो रात्री हळदी कसता तो सकाळी लग्नाक नसता त्याची सकाळी आंबेळत असता. पण गावात लग्न गावात आता जर हे कोणाचा जमला असाल ते मंगलाष्टक म्हणतोय आणि फक्त 5 मिनिटात त्यांनी विचार करायचो की मीच पाठात उभो होय. पण पहिली गाणी पण तशी होती हो. अगदी लग्न लागलं लग्नाची मांडवात नवरोई लोकची वातावरण पोरगी येवी घरामध्ये. मुलीनो तुमचा लग्न होऊन जाता ना तुम्ही लग्न होऊन तेव्हा तुमची ना मैत्रीण रडत ना तुमची आई रडत ना तुमचा भाऊ रडत. तो फक्त रडतो तो तुमचा बाप रडतो. लग्नाच्या मांडवाच्या खांब्याला धरून फक्त तुमचा बाप रडणार आहे म्हणून मुलगी घरात असावी. मुलगो हो मुलगो आधी बापचा अंदाज घेता बापूस भडकलेलो की का टन मारून तो घरात औषधे जाणार. पण बाप किती भडकलेला असून दे मुलगी अगदी गिरसावून बापावर पोचणारून पप्पानं चहा देऊ का पप्पानं पाणी देऊ का ही मुलगी आहे म्हणून मुलगी असावी. पण आपण आता घोळ केला काय बरोबर ना.
पण जाऊ शकता. ऑनलाईन, हा आता ऑनलाईन पद्धत दिलेली आहे ऑनलाईन. कारण आता मोबाईलमुळे जिव्हाळा मेलाय माणसाचा. मोबाईलमुळे जिव्हाळा मेलाय. आता मोबाईलमुळे लहान लहान मुलं पण लय हुशार झाले. आता त्या दिवशी आमच्या बाजूला एक जाऊन तो म्हणता बुवा म्हणता काय झालं रे काका? अरे म्हणता माझं झील पियोग लागलो. तर म्हणता तुका केव्हा कळला? मी म्हणता बार मध्ये जाऊ, तो म्हणता बाहेर जाऊ. हो, लहान लहान मुलं पण लय हुशार झाले. त्या दिवशी आमच्या बाजूला ती नात विचारता, आजी 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 तू पहिली नाटकात काम करायची का ग? नाही रे म्हणता, तुला कोणी सांगितलं? नाही म्हणता आजी तू पहिली नाटकात काम करायची. अरे नाही रे बाबा. ती नातू विचारतो, आजी आजी तू नाटकात काम करायची का? नाही नाही म्हणता, तुला कोणी सांगितलं? नाही म्हणता, दुपारी मम्मीला फोन आला होता तेव्हा मम्मी कोणाला तर सांगत होते आजकाल म्हातारी खूप नाटकं करते म्हणून. आज पहिले बघा नवऱ्याची नाव पण लोक घ्यायची नाही. महिला वर्ग, पहिले महिला वर्ग म्हणजे आमची आजी पणजी, या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिले बघा, पहिले उठल्याच्या नंतर आंघोळ करायची. आंघोळ करून झाले तर चुलीचं सारवण करायची. चुलीचं सारवण करून झाली की तुळशीला पाणी घालायची आणि नंतर स्वयंपाक करायची. एवढा पीठ मळायची आमची आजी, एवढा पीठ मळायची आणि भाकरी भाजताना त्या भगवंत पांडुरंगाचा नामस्मरण करायची. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पहिला काळ होता. आता काळ बदलत चाललाय. आताची गृहिणी अशी कुठली गृहिणी सकाळी उठल्यावर आंघोळ करते नाही, गॅसची पूजा करते? आता काय ना, आता पहिले उठणार, पॅटर्न लॉकने मोबाईल उघडणार आणि पहिले व्हॉट्सअप चेक करणार आणि एवढा पीठ मळणार, पोळपाटावर ठेवणार आणि चालू करणार. पोळपाट खाणाऱ्यांचा होऊन दे. काळ बदललाय पण तुम्ही, कारण आपणच काळाचे बदल केले. म्हणून सर्व मातेना विनंती आहे, तुमच्या मुलीला शोभेल तो ड्रेस द्या. समाजामध्ये वावरताना आपली संस्कृती जपूया. आता बघा, मध्ये त्या दिवशी 31 तारीखला मोठी फायनल होती. 31 तारीखला फायनल होती ना, 31 डिसेंबरला फायनल आणि गटार अमावस्याला म्हणतो सेमी फायनल. लय मोठे 2 सण आहेत. त्याच्यानंतर ह्या बसलेल्या रसिक जनांमध्ये 18 ते 22च्या पट्ट्यातील सगळ्या मुलांना, तुम्हाला सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. 18 ते 22च्या वयोगटातील मुलांना व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांचे कोणाचे तुमका व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा आता येता आणि ज्यांचे कोणाचे नाही तुमका हनुमान जयंतीच्या. हो, त्या दिवशी आमच्या दिव्यामध्ये एक पोरगी पुढे चालली होती. ती पोरगी म्हणता, या बाबा आज म्हणता माझ्या पाटणा फिरवू नको, आज म्हणता व्हॅलेंटाईन डे, आज म्हणता माझ्या पाटणा फिरवू नको आणि म्हणता माझ्या पाठी म्हणता माझ्या हाऊसचा, आज म्हणता माझ्या पाटणा फिरवू नको. तो पोर पण पोचलेलो यांच्या गाव आलो होतो खंबाळ्यात तिकडलो. तो पोर म्हणता, गो पोरा त्याची म्हणता काळजी सोड म्हणता, तुझ्या हाऊसच्या पाठी म्हणता माझा बापूचा. छत्रपती शिवाजी महाराज आज जन्माला आले. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी वाटेवरचा दगड पण जय बोलला. हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, जिजाबाईने डोहायला लागले आणि ही गोष्ट शहाजी राजांना समजली. शहाजी राजांना समजल्यावरती शहाजी राजे दरबारामध्ये आले आणि विचारतो, राणी साहेब आम्ही ऐकले ते खरंय का? आपल्याला दिवस गेले, आपले डोहाळे गेले, मग आपले डोहाळे कसले? तेव्हा माझ्या माता, जगाची माता जिजाबाई काय बोलतात, महाराज माझे डोळे ऐकायचे आहेत ना, मग मन घट करा, उतरा घोड्याच्या खाली, त्या तुमच्या घोड्याची लगाम आणि त्या तुमच्या खबरीची तलवार आणि गरोदरपणामध्ये घोड्यावरती स्वार झाल्या. हे माझ्या जिजाबाईंचे डोहाळे होते. आणि आपल्या बायकांचे डोहाळे कसले? आवळे, चिचो, मॅगी, लिंबूचा लोणचा, नूडल्स, काय पोरा जन्म केला. डोळे कसले पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाबाई लागले ते डोळे पाहिजे. म्हणून म्हणतोय
ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे करुण प्रारंभे संपणार नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात. असंच झालंय का? हिंदू मुसलमानाची दंगल चालली होती, हिंदू मुसलमानाची दंगल चालली होती आणि मुसलमान मौल्यामध्ये परस्पर बघत प्रवेश एक सुंदरशी होती राहत होती आणि त्याच मौल्यामध्ये काय 5 नामवंत गुंड होती. त्याच मौल्यामध्ये काय मुसलमान नामवंत 5 गुंड होते. त्या गुंडाने विचार केला की या हिंदू मुसलमान दंगलीचा फायदा घ्यायचा आणि त्या मुसलमान युतीची इज्जत उठायची. आणि हा म्हणताना रात्री 12 साडेबारा वाजताना ते मुसलमान गुंड त्या मुसलमान युतीच्या घराकडे सरकू लागले आणि हा म्हणताना त्या मुलीच्या घराच्या दरवाजावरती थापा पडू लागल्या. थापा पडू लागल्याबरोबर आपली मुलगी बावरली, घाबरली, शहारली. बाहेर रखून पाहिलं तर दरवाजामध्ये 5 नामवंत गुंड उभे होते. तिने विचार केला, अरे जर यांच्या तडाखामध्ये सापडले तर ते माझ्या इस्त्रीची नजर कळू राहणार नाही. तेव्हा ती मुलगी आपल्या घराच्या मागच्या दरवाजातून पळत सुटली, पळता पळता बोळात गेली आणि बोळाच्या पलीकडे गेली. तेव्हा एका घराच्या दरवाजाच्या पट्टीतून उजेड त्याला शिकला आणि ते दार ठोकावलं. दार ठोकावल्याबरोबर तारणा बाण टीच्या मिली जाई हिंदू युवक हातामध्ये दांडा घेऊन बाहेर आला. त्याने विचारलं, ताई तुला काय पाहिजे? ताई तुला काय पाहिजे? ती मुसलमान युवती बोलली, दादा एक रात्र या ठिकाणी मला सारा पाहिजे. अरे दंगल चालली हिंदू मुसलमानाची, तू मुसलमान मी हिंदू. त्या हिंदू युवकाने सांगितलं, ताई घरामध्ये माझ्या अंतरलेला अंतरून आहे, त्याच्यावरती बेलाशेक झोपडी जा, ते गुंड येणार नाही, तो जी अबूर उठणार नाही ची खबरदारी मी घेतो आणि तुझा बाहेर मी पारा करत दांडा घेऊन उभा राहतो. आणि मुसलमान युवती हिंदू युवकाच्या घरामध्ये बेलाशेक झोपी गेलेली आहे. बाहेर हिंदू युवक थया विचार करतोय. रात्र वाढत चालली होती, रात्र वाढत चालली होती. हिंदू युवकाच्या मनामध्ये विचार थया 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 नाचत होते. अरे दंगल चालली हिंदू मुसलमानाची, ते मुसलमान मी हिंदू, मग कुठल्या भरोश्यावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे? अरे माझ्या मनामध्ये आलं तर मी तिची इज्जत लक्कर तोडू शकतो, पण कुठल्या भरोश्यावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे? सकाळ झाली, सकाळ झाल्याबरोबर ती मुसलमान ती जायला निघाली. जाताना तिने आभार मानले. आभार मानताना हिंदू युवक बोलला, ताई आभार जरूर मान, आभार जरूर मान, फक्त मला एकच सांग, दंगल चालली हिंदू मुसलमानांची, तू मुसलमान मी हिंदू, मग तू माझ्या घरामध्ये बेलाशी का झोपी गेलीस? अरे मनामध्ये आलं असतं तर मी तुझी इज्जत लुटू शकत होतो, माझ्या तडाख्यामधून तुला सोडवणारा कोण नव्हता. तेव्हा ती मुसलमान युवती बोलली, दादा काय माझ्याच मौल्यामधले गुंड माझ्या मागे लागले, पालता पालता बोळाच्या पलीकडे आले, तेव्हा तुझ्या घराच्या दरवाजाच्या फटीतून मला उजेड त्याला दिसला. मी तुझ्या घराच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. हे इतिहास माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुसलमान युवतीला समजले आणि तुम्ही आम्ही हडा माणसाची माणसं आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा
शिवाजी महाराज नाही का. आज कित्येक वर्ष गड किल्ले अजून आपण सगळ्या गड किल्ल्यांना भेट देतो. एकदा नवतरुण मित्र मंडळांना एक विनंती आहे, रायगडला भेट द्या. पण रायगडला जाताना रोपवेन जाऊ नका, चालत जावा. त्यावेळी रायगडचा इतिहास तुम्हाला समजेल. 1200 एकरावरती माझ्या राजाचा रायगड वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी सगळ्या महिला वर्ग सर्वांना नमस्कार करतो. आणि या ठिकाणी मायबाप भजनशी जन्मो आता गजारी सांगता करतो. आता पवार येतली बारामती नाही काय ते सांभाळायची. गोवा मगाशी बोलले काहीतरी आमच्या संतोष दळवी साहेबांबद्दल काय बोलला नाही. 2 मिनिटं दळवी साहेबांमध्ये मी गाणं घेतो. दोन गवळी गवळी आहेत ना तुका बुवा, तुमच्या कानाचा काय प्रॉब्लेम आहे काय. आणि मगाशी काय बोललो मी, विशाखा मोरी बुवा चुकी काढण्यावर एक्सपर्ट आहे तू. कडक विषय ओळख त्यांची, कडक विषय ओळख त्यांची, धरून भरारी धडपत्यांची, कर्तव्याची एकनिष्ठ, सदा कर्तव्याची एकनिष्ठ. कुणी नादाला लागायचं नसतं, कुणी नादाला लागायचं नसतं, संतोष गवळी नाही करायचो. याने त्या केसात टाकीन गुरु पाठवून माहित नाही, केसात भुंबूळ गेलेलो जिवंत भार येत नाही. तू काय घेऊन बसलाय का. दिगंबरा दिगंबरा 2 मिनिटं. हा ह्या ठिकाणी बाहेर मगाशी एक सुंदर असं तुळजा भवानीचे एक मंदिर स्थापन केलेलं आहे. 2 मिनिटं नाही गोंधळ गोंधळ 2 मिनिटं गोंधळ घेतोय. माझ्या भैरीच्या नावात, माझ्या आंब्याच्या नावात, दाजी दाजी राम दाजी
मी जे काय बोललो वाईट काय आलं असेल मुखातून बोलण्याच्या ओघात निघतं वाईट काय असेल ते इथे ठेवा चांगलं न्यायला विसरू नका आपला विश्वासू बीजेपी